नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव एमआयडीसी मध्ये उभा आहेत आणि या ठिकाणी ओमसाई नगर म्हणून आहे आणि या ठिकाणचा रस्ता आपण बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. रस्ता दाखवा थोडा. या ठिकाणचा रस्ता अतिशय खराब आहे आणि इथले गावकरी जे आहेत ते गावकरी उपोषण करतायत. अगदी 3-4 दिवस झाले ते उपोषणाला बसतायत. मात्र त्यांच्या उपोषणाची खऱ्या अर्थानं खरी जी दखल घ्यायची असते ती दखल मात्र अजून घेण्यात आलेली नाही. त्यांचं गावकऱ्यांचं म्हणणं आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा कोणी पाठपुरावा केलाय का, त्यांना काही आश्वासन या ठिकाणी मिळालेत का, हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याकडे जाण्याचा थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय सांगा आणि आपली समस्या नेमकी या रस्त्याची किती दिवसापासून आहे, काय सगळ्या या गोष्टीची माहिती थोडी. माझं नाव शिवाजी आयकवाड, मी इथे रहिवासी आहे. हा जो रस्ता हा खूप दिवसापासून खराब आहे. तिथं पायी चालणं म्हणजे अतिशय अवघड झालेली गोष्ट आहे. गाडीवर चालणं हे अवघड आणि एखाद्या रस्त्यावर चालताना त्याला विचार करून नेमकं पाय कुठं ठेवा हा प्रश्न पडतो. अशी गंभीर समस्या झाली. या महिलांना जाता येता इतका त्रास होतो, खूप त्रास होतो. आणि इथं सामान्य माणूस राहतो, तिथं कामगार वर्ग आहे आणि बराचसा कामगार असतात त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे टू व्हीलर पेक्षा पायी जाणारी माणसं जास्त इथं. त्यांना अवघड आहे. त्यांना टू व्हीलरची सुद्धा अतिशय बेकार परिस्थिती आहे. म्हणजे रस्ता हा काही कामातच नाही सध्या. रस्त्याची आता अशी कंडिशन, पाऊस जर आला तर ठिकठिकाणी तळे दिसते आम्हाला, तळे तिथं असे होडी खेळावा असं वाटतं, अशी परिस्थिती आहे रस्त्याची. हे किती दिवसापासून नेमका हा रस्ता रखडलेला आहे, काय याचं काय म्हणजे काही आश्वासन दिलं नव्हतं का, काय झालं माहिती का? आता आमचा आंदोलनाचा जो विषय मुळात बरं का, सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सर्व नागरिकांनी ना विविध लोकप्रतिनिधी, सरपंच असन, जिल्हा परिषद सदस्य असन, आमदार असन, खासदार असन, यांच्याकडे प्रत्येक वेळेस मागणी केलेली आणि प्रत्येकाने आमदार प्रशांत बंसाहेब बरं का. आणि या सर्व लोकांनी ना दरवेळेस लोकांना आश्वासन दिलंय का आम्ही आपला रस्ता चालू करू. आणि काय होतं माहिती, प्रत्येक निवडणूक आली का ह्या रस्त्यावरती निवडणूक होती. ग्रामपंचायत निवडणूक झाली का आम्ही रस्ता चालू करू, जिल्हा परिषद निवडणूक झाली आम्ही रस्ता चालू करू, आमदार झाले का आम्ही रस्ता चालू, असे आश्वासन दिले जाते. त्याच्यामुळे लोकांची तीव्र भावना आहे का रस्ता आता झालाच पाहिजे आणि रस्ता होत नाही तर आम्ही उठणारच नाही, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे. आणि आता साहेब काय झालं माहिती का, सुरुवातीला आंदोलनचा आता व्याप इतका वाढलेला आहे काय, हे आता जनता ठरवली ती आंदोलन ती दिशा ठरणार आहे पुढल्या काळामध्ये. बरोबर. ह्याच्या आधी तुम्ही हा रस्ता जो बघितलेला आहे, समजा आता खराब दिसत आहे, खूप याच्या रस्त्याची वाईट परिस्थिती आहे, परंतु याच्या आधी कधी तुम्ही हा रस्ता चांगला बघितला होता, किती वर्ष झाले किंवा काही दिवस झाले माहिती साहेब? जिल्हा परिषदना 18-19 ला 25 लाख रुपये खर्च करून रस्ता केला असं आज जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं. पण तो रस्ता आहे ना, तो रस्ता टिकला का हो? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 4 महिने चांगला राहिला, 4 महिने चांगला राहिला बस. तर त्याच्यानंतर हा रस्ता काही झाला नाही आमच्या माहितीनुसार. बाकी ती कार्यालयीन माहिती काय असेल त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. कार्यालयीन माहिती किती खरं झालं ते आम्हाला घेणं नाही. फक्त आम्हाला आता रस्ता खराब आहे एवढी सत्य परिस्थिती, आम्हाला ते सुधारून पाहिजे एवढी आमची मागणी आहे. प्रशासनाने नेमकं काय कारवाई केली का, किंवा आमदार इथं भेटायला आलते का, खासदार कोणी आले का, कोणी इथं असं मोठे व्यक्तिमत्व जे की या रस्त्याची दखल घेऊन रस्ता परिपूर्ण बनवू शकते किंवा काही गोष्टी करू शकते, याच्यामध्ये आश्वासन तुम्हाला पक्का आश्वासन मिळालंय का? नाही, आम्हाला पक्का आश्वासन दिलेलं नाही. आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आज आमचा उपोषण 3रा दिवस आहे आणि आमचं साखळी उपोषण आहे. तर पहिल्या दिवशी आम्हाला जिल्हा परिषदेचे उपविभागीय अधिकारी सातपुते साहेब म्हणून आलते. त्यांनी चालू असलेले त्यांची कारवाई, त्यांच्या लेवलला कारवाई त्यांनी आम्हाला सांगितली आणि आम्हाला विनंती केली त्यांनी का तुम्ही आमचं उपोषण मागे, पण आमचे उपोषण करताना ठरवलेलं आहे का नको. आणि त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे साहेब, आम्ही हा मार्ग हा ग्रामीण मार्ग आहे. ग्रामीण मार्ग असल्यामुळं याची जिल्हा परिषदेच्या स्टँडर्डनेस नुसार फक्त 3 मीटर रुंदी आहे आणि 3 मीटर रुंदी म्हणजे जवळपास 10 फुटाचा रस्ता हा काही आमच्यासाठी समाधानकारक नाही. आणि 10 फुटामध्ये लोकांची इतकी वर्दळ आहे का ते काही शक्य नाही. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा भाग जो आहे तो एमआयडीसी परिसर आहे. अतिशय या ठिकाणी जी आहे ती वर्दळ आहे आणि सकाळी लहान लेकर असतील किंवा मोठे वयोवृद्ध माणसं असतील, या रस्त्यावरून सगळ्यांना यायचं असतं, परंतु प्रशासन कुठेही दखल घेताना दिसत नाही. आणि प्रशासनानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन कुठंतरी परिपूर्ण काम करणं गरजेचं आहे. आणि या आंदोलनाचे जे तुम्ही आता आंदोलन करताय ते चांगलंच करताय, परंतु या आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी राहणार आहे, किती दिवस हे आंदोलन तुम्ही चालू इच्छिता, काय आमच्या आंदोलनाची रूपरेषा? सर्वात पहिल्यांदा आम्ही ना या आंदोलनाची सुरुवात ही खूप साध्या पद्धतीने झालेली आहे, पण लोकांची त्रास बघता लोकांची एकही जुटत गेली साहेब. आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली होती एक दिवस. स्वाक्षरी मोहिमेमध्ये
जवळपास 700 ते 800 लोकांनी सह्या केले. आम्ही तेच सह्याचं निवेदन हे सर्व डिपार्टमेंटला दिले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा 8 दिवसाची ही दिली होती टाइम पिरियड का 8 दिवसात आमची कारवाई करा. पण त्याच्यानंतर त्यांनी काय 8 दिवसात काही केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक आता आंदोलनाचं पत्र दिलं. तर आंदोलनाचं पत्र आम्ही दिलं तर आज आमच्या आंदोलन 3रा दिवस आहे. 25 तारीखहून आपलं आंदोलन चालू आहे. 25 तारीखहून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे आणि आमचं या आंदोलनाचं 5 दिवस साखळी उपोषण चालणार आहे आणि त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून आमचं हे आमरण उपोषण चालवणार. कारण की आम्ही बी या गोष्टी आम्ही सर्व नागरिकांनी विचार केला याच्यात काहीतरी अडचणी म्हणून आम्ही साखळी उपोषणात प्रशासनाला जाग यावी म्हणून हे 5 दिवस खूप मोठे दिले आम्ही आणि या 5 दिवसानंतर जर आमचा विषय मार्गी लागत नसेल तर आमरण उपोषण आमचं होणार आहे चालू. अतिशय भयावह परिस्थिती आहे, कारण खरंच रस्ता अतिशय खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, पाणी रस्त्यामध्ये साचते आणि सकाळी समजा शाळेमध्ये असतील किंवा वयोवृद्ध माणसंही जातात हे आपण ऐकलेच आहे. परंतु आता हा रस्ता होणं गरजेचं आहे असं गावकऱ्याचं म्हणणं आहे आणि आम्ही तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत आम्हाला खरं आश्वासन आणि रस्त्याचं काम चालू होत नाही, अशा प्रकारची गावकऱ्यांची एक मनस्थिती आहे. आणि या सगळ्या मनस्थितीवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून लवकरात लवकर या गोष्टी परिपूर्ण कराव्यात. काही गावकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्या गावकऱ्याचं नेमकं म्हणणं काय आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर तुम्ही तुमचं नाव सांगा. प्रशासन हे नुसतं टाळाटाळ करत आहे. MIDC म्हणते जिल्हा परिषदकडे, जिल्हा परिषद म्हणते ग्रामपंचायतकडे, ग्रामपंचायत म्हणते आमच्या विभागातली 2 गावाची शिवयुती आलेली आहे, एक जोगेश्वरी आणि रांजणगाव, दोघंही एकमेकावर ढकलत आहे. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचा प्रश्न मार्गी लागतच नाहीये. हे त्यांनी सर्वात लक्षात घेऊन आमचा प्रश्न सोडवावा एवढीच आमची इच्छा आहे. अजून दुसरे काय आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आता मी ते 10 ते 15 वर्ष झालं, तर तेव्हापासून रोड असा आहे. 15 वर्षापासून? हो, वस्ती जशी झाली तसं तो रस्ता असा आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सिमेंट रोड पक्का असा झाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. ठीक आहे, गावकऱ्याचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे. याच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. धन्यवाद.